सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण, बीड पोलीस थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार, पोलीस कोठडी होण्याची शक्यता, खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणलं। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर, अनधिकृत घर बांधल्यानं कारवाई, शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्याचं घर। यापूर्वी घराच्या झाडाझडती वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडं जप्त केलं होतं। खोक्या असो वा मोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं, अंजली दमानी यांचा ट्विट करत संताप। आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर।